तुम्ही जर टच केलं तर तुम्हाला सर्वच्या सर्व ह्या PDF मिळून जाईल. ओके, पुढे जाऊया. डे सेकंड, आय रिक्वेस्ट यू अगेन प्लीज डाउनलोड स्टडी ऑफ ॲप. स्टडी ऑफ अकॅडमी आहे. स्टडी मॅथ हे सपोर्टिंग क्लास आहे फॉर ऑल कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमध्ये. फक्त TITसाठीच नाही तर येणारी जे तलाठी भरती आहे, येणारे जे ग्रुप सी MPSC जे कंडक्ट करत असते ग्रुप सीच्या परीक्षा जी आता फॉर्म भरणे सुरू आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पूर्णच्या पूर्ण सिलेबस उपलब्ध करून दिला जाणार आहे. शिवाय ग्रुप बी साठी मॅथमॅटिक्ससुद्धा तुम्हाला शिकवल्या जातं. महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या नुसार महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून जेवढं काही एक्झामिनेशन कंडक्ट केलं जाईल त्याच्यासाठी माझा क्लास हा तत्पर असेल. सो क्लासला तुम्ही स्टडी ऑफ अकॅडमी आजपासून म्हणू शकता आणि त्याचा सर्वात सक्सेसफुल स्टडी मॅथ हे आपण एक लोगो लावलेला आहे. ओके, हे स्टडी मॅथ अतिशय इम्पॉर्टंट असं यूट्यूब चॅनल आहे. त्याचं नाव आपण चेंज करणार नाही, मात्र स्टडी ऑफ अकॅडमीच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत आहो असं मी म्हणत आहो. सो तुम्हाला मी सपोर्ट करणार आहोत. डे सेकंड आपण घेणार आहोत. जर 28 पुरुष 7 चे 8 काम 7 दिवसात पूर्ण करतात तर राहिलेले काम 7 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती पुरुष नियुक्त करावे लागेल. काळका वेगातील हा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये जर आणि तर दिलेले आहे. जर आणि तरवर जर लक्षात घेतलं तर 28 पुरुष इथे आहे, मात्र इथे 28 पुरुषच्या जागेवर काढायचे आहे. दिवस सारखे आहे. जर दिवस सारखे असेल तरच मी सांगितलेलं काम करा. या दिवस सारखे तर याला कट करा, याला काहीच महत्त्व नाही. फक्त एकच काम करायचं आहे. हे जे 7 चे 8 काम आहे म्हणजे कुठल्याही कामाचे जर 8 भाग केले तर त्यापैकी 7 भाग काम हे 28 पुरुष करतात. मग एक भाग काम करायला किती पुरुष लागेल तर निश्चितच 28 पुरुषापेक्षा कमी लागेल. म्हणून ऑप्शनमध्ये 5, 6, 4, 3 असं खूप कमी स्वरूपातले पुरुष दिलेले आहे. मग आपण काय करायचं, हा जो अंशी आहे आणि हा छेद आहे, अंशामध्ये 7 आहे आणि छेदामध्ये 8 आहे. 8ला आपण हात नाही लावायचा, अंशाने या पुरुषाला भाग द्यायचा आहे. 7 1 7, 7 चूक 28, 4 आलं. परंतु 4 हे फायनली आन्सर नाही. 8 आणि 7 मधले डिफरन्स कितीचा येतो, 8 वजा 7 म्हणजे 1 येतो. 1 आणि हा 4 गुणाकार करायचा आहे म्हणजे 4 पुरुष येणार आहे. काय सांगितलं बघा, 7 1 7, 7 चूक 28, 4 आन्सर आला. 4ने या दोनच्या डिफरन्सला डीला गुणाचा, 4 गुणिला डी कोणता तर 8 मधून 7 गेला म्हणजेच 8 आणि 7चा डिफरन्स म्हणजे फरक जो की 1 येतो. म्हणून आन्सर आलेला आहे 4. ओके, सेकंड क्वेश्चन तुम्ही फटाफट करा, त्याच्यानंतर व्हिज्युअली आन्सर दिलं तरी चालतं. व्हिज्युअली आन्सर द्या. ओके, 7 काही नाही, 5 1 5 व्हिज्युअली आन्सर तुम्ही देऊ शकता. जर 30 पुरुष 5 चे 8 काम 7 दिवसात पूर्ण करतात तर राहिलेले काम 7 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती पुरुष नियुक्त करावे लागतील. प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. फास्ट आन्सर द्या. यस. फीज किती, फीज अर्चना मॅडमला सांगतो की फीचे 6,000 रुपये आहे आणि त्या 6,000मध्ये ऑल सब्जेक्ट आहे. ऑल सब्जेक्टच्या नोट्स आहे, ऑल सब्जेक्टच्या PDFs आहे, ऑल सब्जेक्टच्या टेस्ट आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन तेच तुम्हाला शिकवल्या जातं. नोट्स ह्या प्रोजेक्टच्या स्वरूपात आहे. निश्चितचपणे तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. सो 6,000 रुपीज त्याची फी आहे. क्वालिटी आहे म्हणून 6,000 रुपीज फी आहे. ओके, 5 1 5 5 6 30 याच्यामध्ये डिफरन्स येतं 3 म्हणून sin 3 18 असे आन्सर येणार आहे. सो डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, राईट आन्सर आहे 18. व्हिज्युअली सुद्धा तुम्ही आन्सर काढू शकता, पेन न वापरता सुद्धा तुम्ही आन्सर देऊ शकता. यस, 18 हे आन्सर आलेलं आहे. देन आता सुद्धा पेन न वापरता देऊ शकता. ह्याचा डिफरन्स 1 आहे म्हणजे डायरेक्टलीच भाग देऊ शकता तुम्ही. 5 दिवस आहे. फास्ट आन्सर द्या प्लीज फास्ट. जर 42 पुरुष 7 चे 8 काम 5 दिवसात पूर्ण करतात तर राहिलेले काम 5 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती पुरुष नियुक्त करावे लागतील. ओके, फास्ट. यस फास्ट. यस, तुमचे आन्सर पोहोचलेलं आहे. कारण की 42 पुरुष 7 चे 8 काम 5 दिवसात पूर्ण करत असेल तर राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला 6 पुरुषांची गरज आहे. ओके, 6 पुरुषांची गरज आहे. कारण की 7 1 7, 7 सकम 42 आणि याच्यातला डिफरन्स एक आहे म्हणून 6 1 6. ओके, चौथा क्वेश्चन सुद्धा 8 दिवस आणि 8 दिवसा म्हणून याला काही मतलब नाही. याच्यातला डिफरन्स एक आहे म्हणून बघितल्याबरोबर तुम्ही फास्टपैकी आन्सर सांगू शकता. कुठेही कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही. प्लीज गिव्ह द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, जर 27 पुरुष 3 चे 4 काम 8 दिवसात पूर्ण करतात तर राहिलेले काम 8 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती पुरुष नियुक्त करावे लागतील. ओके, प्लीज गिव्ह द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. कारण की इथे 3 1 3, 3 9 27 डायरेक्टली 9चे आन्सर येतं कारण याच्यातला डिफरन्स एक आहे. 9 1 9 म्हटलं तरी
सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. कळलं तुम्हाला? माझे ट्रिक्स तुम्हाला लगेच कळून येतात. ओके, काहीच कुठे कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही, डायरेक्टली 9 आन्सर येते. जर 18 पुरुष 305 काम 7 दिवसात पूर्ण करतात तर राहिलेले काम 7 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती पुरुष नियुक्त करावे लागतील? ओके, 7 दिवस कॅन्सल करा आणि 7 दिवस कॅन्सल करा आणि डायरेक्टली राईट आन्सर तुम्ही देऊ शकता. प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. फास्ट. ओके, आता याच्यातलं डी लक्षात घ्या. डी की 2 आहे. 5 आणि 3 मधला डी म्हणजे डिफरन्स म्हणजे वजाबाकी करायची. 5 मधून 3 गेले, 2 राहिले, हे 2 इथं घ्यायचे. नंतर 3 एक 3, 3 सकम 18. ओके, आणि हे साइन दोन्ही किती मग 12 आन्सर तुम्ही आणलेलं असेल. ओके, 12 हे आन्सर तुम्ही आणलेलं आहे. ही इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 6वा क्वेश्चन घ्या. जर 12 पुरुष 6/7 काम 3 दिवसात पूर्ण करतात तर राहिलेलं काम 3 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती पुरुष नियुक्त करावे लागतील? 8, 6, 4 आणि 2. 8, 6, 4 आणि 2. ओके, याच्यामध्ये डिफरन्स 1चा आहे. 6 आणि 7चा 1चा डिफरन्स आहे. सो 3 दिवस आणि 3 दिवस याला काही मतलब नाही. ओके, तुम्ही डायरेक्टली आन्सर करू शकता. फास्ट. म्हणजे जर एखादं काम आहे त्याचे 7 भाग केले तर 6 भाग काम 12 पुरुष करतात आणि त्यांना 3 दिवसच लागते आणि 3 दिवसात जर ते काम पूर्ण करण्यासाठी इतर काही पुरुष लावले तर त्यांना फक्त त्या 7 भागापैकी एकच भाग पूर्ण करायचा आहे. सो त्यांना किती हे लागेल? फक्त 2च पुरुष लागणार आहे, कारण की 6 1 6 2 12 बे 1 बे येतं म्हणून 2 आन्सर येतं. म्हणून काळकाम वेगाच्या संदर्भात आलेले क्वेश्चनसुद्धा तुम्हाला येतात. नेक्स्ट टाईप. ओके, नेक्स्ट टाईप आहे यस 10 भागिले 21, 20 भागिले 63 आणि 55 भागिले 56 चा लसावी काढा. म्हणजे अंश आणि छेदाच्या स्वरूपामध्ये जर लसावी काढायला विचारलेला असेल तर याच्यावाले असं सरळ भाग द्यायचा. वर काय आहे? 10 आहे, 20 आहे, 55 आहे. खाली काय आहे? 21 आहे, 63 आहे, 56 आहे. म्हणजे वरच्याचा लसावी विचारला तर वरच्याचा लसावी काढायचा लसावी आणि खालच्याचा मात्र मसावी काढाच लागेल. खालच्याचा काय काढा लागेल? मसावी काढा लागेल. आता तुम्हाला स्किल यूज करायला सांगतो. लसावी बघितल्याबरोबर कसं काढायचं? एका संख्येने दुसऱ्या संख्येला निशेष भाग जात असल्यास किंवा एक संख्याचा पाडा म्हणा, त्या पाड्यात जर दुसरी संख्या सापडली म्हणजे 10 × 2 = 20 येते तर पहिली संख्या कट करायची. लसावीसाठी पहिली संख्या कट करायची. ओके, 10 × 10 = 20. आन्सर देऊ नका सध्या, तुम्हाला सांगतोय. 10 × 10 = 20 म्हणजेच भाग जातो म्हणून पहिली संख्या कट झाली, याचा काहीच मतलब नाही. आता 20 आणि 55चाच लसावी काढा. 20 आणि 55चा लसावी काढण्यासाठी या दोनचा मसावी किती येतो ते बघा. मसावी म्हणजे मोठ्यात मोठी कोणती संख्या आहे की ज्या संख्येने 20ला भाग केला पाहिजे आणि 55ला भाग केला पाहिजे? म्हणजे 5च आहे. 5 × 20 आणि 5 × 11 = 25. हा 5 आपल्या हातात घ्यायचा. बघा, हा 5 घेतलेला आहे, हा 5 आणि ह्या 5नं आपल्याला भाग द्यायचा आहे. आता 5ने 5 मसावे म्हणून 5 × 5 किती रे? 20. कट झाला. 5 × 5 किती? 20 आणि 4नं 55ला जर गुणाकार केला तर डायरेक्टली आपल्याला आन्सर येतं 4 × 1 = 4, 4 × 5 = 20. हातच्याले 2, 4 × 5 = 20 आणि 2 = 22 म्हणजे 220 आलं वर. आता या तिन्ही संख्याला कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने भाग जातं असा जर विचार केला तर मसावी निघते. बघा, इथं याला 3ने जातं, 3 × 7 = 21. इथे याला 3ने जातं, याला मात्र 3ने जात नाही. म्हणून 3ने जात नाही म्हणून 7ने भाग देऊन बघू आपण. 7 × 3 = 21, 7 × 9 = 63, 7 × 8 = 56. म्हणजे 7ने तिघांनाही भाग जातं म्हणून 7 हा त्याचा मसावी झाला. 21, 63 आणि 56चा 7 हा मसावी झाला म्हणून 7 आन्सर आला. म्हणून 220 / 7 असं राईट आन्सर येते. दॅट्स इट. क्लिअर? सो सांगण्याचा उद्देश असा की अंश आणि छेदाच्या स्वरूपात ज्यावेळेस असा क्वेश्चन विचारलेला असेल आणि लसावी जर काढायचा असेल तर वरचा लसावी काढायचा, खालचा मात्र मसावी काढाच लागेल. सो 220/7 असं राईट आन्सर येणार आहे. देन सेकंड आहे. ओके, सेकंड आन्सर तुमच्या पुढेच आहे आणि तुम्ही फटाफट आन्सर देऊ शकता. बघा, कट करा. ओके, फास्ट. यस, फास्ट. लसावी पुन्हा सांगा. यस, मी सांगतो आता, कारण की 6 क्वेश्चन आहेत. 6 क्वेश्चनमध्ये तर क्लिअर होणारच आहे. ओके, वरच्याचा काय काढायचा आहे? लसावी. ट्रिक तुम्हाला सांगतो, ट्रिक्स कशी काढायची. एका संख्येने दुसऱ्या संख्येला भाग जातो. एका संख्येच्या पाड्यात दुसरी संख्या जर सापडली तर पहिली संख्या कट करायची. लसावी काढतो आपण. 20 आणि 44 ह्या दोन गोष्टी डोळ्यासमोर ठेवा. या दोघांना मोठ्यात मोठ्या 4ने भाग जातो.
म्हणून 4 असा माइंडमध्ये घ्यायचा आणि एक कुठला तरी कट करायचा. 4 पंचे 20 कट झाला 20 आणि हा जो भागाकार आला ह्या दुसऱ्या संख्येला गुणाचा. 5 चूक किती 20, हातचे आले 2, 5 चूक 20 आणि 2 किती 22, वर आले 220, म्हणजे 220 हा झाला त्याचा लसावी. देन खालच्याचा आपल्याला मसावी काढाच लागतो. सो काढताना तिन्ही गोष्टीकडे लक्ष द्यायचं. या तिघांना भाग कितीने जातो, 3ने जातो का? यस 3ने जातो. 3 9 27 आणि इथे सुद्धा 3ने जातो आणि इथे सुद्धा 3ने जातो. मात्र 3पेक्षा मोठ्या संख्येने कोणते जातं का ते बघायचं. यस 9ने पण जातो, 9ने जातो. 9 1 9 9 3 27 9 9 81 9 7 63. म्हणून महत्तम पाहिजे आपल्याला, मोठ्यात मोठी संख्या पाहिजे, म्हणून 3पेक्षा मोठी 9 आहे, म्हणून 9 ॲन्सर इथे येतं. 220 भागिले 9 असं तुम्ही ॲन्सर देणार आहात. सो बी इज द राईट ॲन्सर ऑफ दिस क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन बघा. देन 14 18 21 लसावी आपल्याला काढायचं आहे आणि खालच्याचा मात्र मसावीच आपल्याला काढावं लागेल. महत्तम सामायिक विभाज्य काढावं लागेल. आता इथे कसं विचार करायचं. आता कुठल्याच पाड्यात काही दिसत नाही, मात्र आपण याच्यावर विचार करू शकतो. बघा कसं. ओके, तर या ठिकाणी जर आपण या ठिकाणी बघा, इथे बघूया कुठेतरी दोन, इथे बघू हे दोघं जण, याच्याला आपल्याला मसावी दिसून येतो 18 आणि 21चा. ओके, 3ने पण भाग जातो याला, 3 सकम 18 आणि 3 7 21. ओके, 9 जर घेतला तर 9 2 18 जातो, 21ला जात नाही, म्हणून याचाला मसावी 18 आणि 21चा मसावी 3 आला. हा 3 माइंडमध्ये घ्यायचा आणि कुठल्या तरी एकाला भाग द्यायचा. ओके, बघा 3 सकम किती 18 झाला 18 आणि हे जे 2 आहे याचा गुणाकार करायचा म्हणजे एक नवीन संख्या आपल्याला भेटते. 6 1 6 आणि 6 2 किती 12 124. आता 14 आणि 124 याचंवाला आपल्याला लसावी काढावं लागेल 14 आणि 124चा. मग 14 आणि 124 जर विचार केला तर 14ने डायरेक्ट 124ला भाग जातो. बघा 14 4 9 36 म्हणजे 14 9 124 होतात. 14 9 124 होतात, म्हणून 14 1 14 आणि हे 14 9 124 म्हणून वर काय तर 9चा भाग जातो. 9चा भाग जातो ना, म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की 14च्या पाड्यात 124 येते, म्हणून 14 हे कॅन्सल केले. कारण की कुठल्याही संख्येच्या पाड्यात जर शेवटची संख्या आली तर पहिली संख्या कट करतो आणि शेवटची संख्या आपण लसावी घेतो, म्हणून 124 वर आले. आता 15 25 आणि 40 या तिन्ही संख्यांना 5ने भाग जातो, म्हणजेच 5 3 15 5 5 25 5 8 40, म्हणून याचा महत्तम सामायिक विभाज्य घेतो 5, म्हणजे 124 भागिले 5 असं त्याचा राईट आन्सर येते. ओके, दॅट्स इट क्लिअर. 124/5 224/5 नाही, 124/5 आन्सर येतो. ठीक आहे. चौथा क्वेश्चन घ्या. पुन्हा इथे वरच्याचा आपल्याला लसावी काढायला लागतं आणि खालच्याचा आपल्याला मसावी काढायला लागतं. वरच्याचा आपल्याला लसावी काढायचा आहे आणि खालच्याचा आपल्याला मसावी काढायचा आहे. खूप इझी आहे मित्रांनो. एकाच संख्येने दुसऱ्या संख्येला जर भाग जात असेल किंवा पाड्यात जर असेल तर पहिलं कॅन्सल झाला. आता ह्या दोनचाच आपल्याला काय काढायचा, लसावी काढायचा. लसावी काढण्यासाठी या दोन संख्यांना जास्तीत जास्त 5ने भाग जातो. ओके, 5 5 चूक 20 आणि 5ने याला पण जातो, म्हणून 5 माइंडमध्ये ठेवून कुठली तरी एक संख्या कट करा, भाग द्या. 5 चूक किती 20 आणि हा 4 आणि 45चा गुणाकार केला की लसावी निघतं. 4 पंचे 20, हातचे आलेले 2, 4 चूक 16 2 किती 18, म्हणजे 180 वर आले. 180 एकाच जागेवर एमध्ये, म्हणून एकच आन्सर काढू शकता तुम्ही. ओके, ये इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. मग उरलेला आहे खालचा 33. खालचा 33, मग हेच आन्सर आहे का? नाही, कारण की आतापर्यंत आपण मसावी काढला नाही, कारण की इथे कधी कधी भागे जाऊ शकतो. इथे कधी कधी भागे जाऊ शकतो. सो 21 27 आणि 48 तिघांना जर विचार केला तर या तिघांना 3ने भाग जातो. 3 7 21 3 9 27 आणि 16 3 48, म्हणजेच याचा मसावी हा 3च येणार. 3पेक्षा जास्त जर 9 घेतला तर 9 3 27 21ला भाग जात नाही. ओके, म्हणून हा 3 आहे, म्हणून इथं 3 दिला आपण. आता 180 भागिले 3 आहे. आन्सर काय आहे? 180 भागिले 3. 180 भागिले 3 ऑप्शन 1 2 3 4 मध्ये कुठेच नाही. म्हणून काय होतं, आपल्याला असं वाटतं की अशा प्रकारचं गणित चुकलेलं आहे, त्यांनी चुकीचं गणित दिलेलं आहे. नाही, त्यांनी आपल्याला चुकवण्यासाठी हे गणित दिलेलं आहे. त्यांनी चुकीचं गणित नाही दिलं, त्यांनी आपल्याला आपण चुकावं म्हणून हे गणित दिलेलं आहे. आपल्याला वाटतं की हा 3 एक्स्ट्रा आला, हा 3 एक्स्ट्रा नाही आला, आपल्याला चुकवण्यासाठी तो 1 क्रमांकावर आपलं स्वागत करण्यासाठी आला दगड घेऊन. काही इतर टाकला की तुझाला झालं खतम, तुझाला 1 मार्क्स गेला. तर अशा वेळेस इथे बघायचं आपण. ओके, 3 1 3 आणि 3 सकम 18 हा 0 इथं, म्हणजे 60/1 आन्सर येतं. 60/1 किंवा 60/1 और इथे कधी कधी ते 60 सुद्धा देऊ शकतात.
म्हणून 60सुद्धा त्याच्याला लसावी येऊ शकतो. ओके, 60/1 म्हणजे 60. यस, असं सुद्धा म्हणून बी केअरफुल आपल्याला राहावं लागतं. 5वा क्वेश्चन घ्या. 15, 25 आणि 50. फास्ट करा, फास्ट करा, फास्ट करा. लसावी आपल्याला काढायचं आहे. 15, 25 आणि 50 कुठल्या तरी दोन संख्येला भाग जातो का रे? येत जातो सर. 50 आणि 25 आणि 50ला जातो. पहिली संख्या आम्ही कट करणार आहोत. आणि आता 15 आणि 50चा विचार करू. 15 आणि 50चा मस्सावी हा 5च येतो. 5च येतो. म्हणून 5 तरी किती? 15. एका 5 माइंडमध्ये ठेवून एका संख्येला आम्ही भाग दिला तेव्हा भागाकार आमचा 3 आला. 5 तरी 15 आणि 5 3 15 म्हणजे इथं आलं 150. या दोनचा गुणाकार करावा लागेल 3 आणि 50चा. मग झालं. वरचा तर लसावी आला 150. 150 एकाच ठिकाणी आहे म्हणून बी केअरफुल, डझंट मॅटर. बीचे आन्सर त्याच्याला येणार आहे. मात्र खालचा सुद्धा आपल्याला मसावी काढता आला पाहिजे. मसावी. आता 27, 42 आणि 77 याला तुम्हाला कॉमन सेन्सनं 7 जर यूज केला तर 7 11 77, 7 सका 42, 7 चूक 28. 7नेच भाग जातो. 7पेक्षा दुप्पट संख्या 14 जर घेतली तर 14 2 28 होते, 14 3 42 होते. परंतु 14चा 77ला भाग जात नाही म्हणून 14 न घेता फक्त 7च घ्यावं लागतं. 150/7 असं राईट आन्सर येतं. बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 6वा क्वेश्चन बघा. 12, 16, 24चा लसावी काढा असं विचारलेलं आहे. वरच्याचा लसावी काढा लागतं, खालच्याचा मसावी काढा लागतं. अशी आडवी रेष मारा. आता 12 आणि 24 हा भाग जातो. 12 1 12 12 2 24 म्हणून 12चा विचारच करू नका. 16 आणि 24 हे गृहीत पकडा आणि 16 आणि 24ला जास्तीत जास्त 4 या संख्येने भाग जातो म्हणून 4 हा माइंडमध्ये घ्या आणि एकाला भाग द्या. 4 चूक 16, 4 चूक 16 म्हणून 4 आणि 24चा गुणाकार करा. 24 चूक 96 येतं म्हणजे 96 आले. ओके, 24 चूक 96. येस, ओके. 4 8 8ने भाग जाणार इथे. सॉरी हां, इथे 8ने सुद्धा भाग जातं. याला 4ने सुद्धा भाग जातं. 4पेक्षा दुप्पट संख्या 8ने सुद्धा भाग जातं म्हणून 4ने भागण्यात येतं. आपण 8ने भाग देणार आहोत. 8 1 8, 8 2 16 आणि 8 3 24. ओके, भाग जातो ना 8नं म्हणून 8 हा माइंडमध्ये घेऊन एक कट करूया आपण. 8 2 16 आणि 24 2 किती येतं? 48. 48 वर आलेला आहे. दे 21, 63 आणि 35 याला 3ने जर भाग दिला तर बघा काय होतं. 3 7 21 आणि इथे 3ने भाग जातं मात्र इथे 3ने भाग जात नाही. सो या ठिकाणी 7 जर आपण घेतला तर 7 3 21, 7 9 63, 7 5 35 म्हणजे 7नं 3 संख्यांना भाग जातं म्हणून इथे 7 आपण घेणार आहोत. 48/7 असं आन्सर येतं. सो सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 48/7 असं राईट आन्सर आहे. ओके, देन नेक्स्ट टाईप. एका सहलीमध्ये 80 मुले आणि 60 मुले आहेत. सहलीतील मुलींच्या संख्येचा एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येशी गुणोत्तर किती? वर्ड्स प्रॉब्लेम असेल तर बी केअरफुल रीडिंग करायचं. बी केअरफुलच वाचायचं. कारण एक सहल गेलेली आहे त्याच्यामध्ये 80 मुली आहे. काय आहे? 80 मुली आहेत. ओके, 80 मुली आहे आणि 60 मुले आहे. म्हणजेच मुले किती आहे? तर 60 मुले आहे. ओके, 60 मुले आहे. हे बघा टोपी काढली मुलांची. आता काय विचारलं? सहलीतील मुलींच्या संख्येचा म्हणजे ह्या मुलींच्या संख्येचा एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येशी. एकूण विद्यार्थी म्हणजे 80 आणि 60. बघा काय आलं. हा 80 आणि 60 म्हणजे 80 आणि 60. ओके, मग अशा वेळेस काय करायचं? गुणोत्तर विचारण्यात आलेलं म्हणजेच काय? मुली फक्त आणि इथे काय? मुली प्लस मुले म्हणजे हे झाले एकूण विद्यार्थी झाले. हे काय झाले? एकूण विद्यार्थी झाले ना. म्हणून मुली किती आहे रे? 80. यस, आणि हेच 80 इथं प्लस करायचे म्हणजे हे काय झाले? मुले येतात. इथं मुले घेऊ आपण, मुले आणि इथं मुली घेऊ. शेवटी इथं आले 60 आणि प्लस हेच इकडे टाकायचे 80. झालं नाही आन्सर? इथं 80 आले आणि 80 आणि 60 म्हणजे 150 आले. 0 0 कॅन्सल करून टाकला म्हणजे ॲन्सर काय येतं? 8 आणि 7 14 येतं. सॉरी हां, 8 आणि 7 14 म्हणजे इथे असे. म्हणजे इथं 80 यास 140 म्हणजे 8 आणि 14. 8 आणि 14 म्हणजे काय? 4 आणि 7. ओके, 4 आणि 7 ॲन्सर येणार आहे. बेचूक 8, बेसाती 14, 4 आणि 7च ॲन्सर यायला पाहिजे. सो बी इज द राईट ॲन्सर ऑफ दिस क्वेश्चन. काय केलं आपण? इथे ह्या गणितावरच करायचं. मात्र बी केअरफुल बघायचं. कधी कधी सहलीमध्ये मुलींच्या संख्येचा दिलेला असतं, कधी कधी मुलांच्या संख्येचा दिलेला असतो. सो मुलांच्या संख्येचा जर असेल तर इकडून इकडे प्लस करायचं. ओके, तर बघा, तर इथे हा 80 आपण इथे प्लस केला आणि व्हिज्युअलीसुद्धा करता येतं. 60चे किती झाले? 140 म्हणजे 80 यास 140 काढलं की आन्सर आलं.
झालं. हा 0 0 कॅन्सल, म्हणजे 8 14 आलं. 8 14 म्हणजे याच्या निम्मे 4 आणि याच्या निम्मे 7, म्हणजे 4 7 ॲन्सर येतं. कधी कधी 7 4 सुद्धा दिलेलं असू शकतं आणि त्यावेळेस मुलांच्या संख्येचं असं येऊ शकतं, काहीतरी वेगळं येऊ शकतं. सेकंड. ओके, आता इथं 2 पॉईंट करायचे. हा जो 80 आहे प्लस इथं 80 करा आणि मग हे 80 यास हे किती येतं, 8 आणि 7 15 म्हणजे 155. चला काढा याचा रेशो. याचा रेशो काढला की तुम्ही ॲन्सर आणू शकता. परत सांगा सर. सर एकदा सांगा. खूप इजी आहे रे मित्रांनो. काय करायचं बघा, काय करायचं, 80 मुली आहे आणि 75 मुली आहे. सरीतील मुलींच्या संख्येचा म्हणते ना, तर मुली जसे ते ठेवायच्या, स्टॅटिक ठेवायच्या. या मुलीची संख्या याच्यामध्ये ॲड करायची, तेव्हा एकूण विद्यार्थी होईल की नाही. हे 80 या 75मध्ये ॲड करायचे. झालं. हे 80 उचलायची इकडे ठेवायची. आता बघा काय झालं, 80 यास हे 75 85 म्हणजे 75 85 नाही, 75 आणि 80 म्हणजे हे झाले 155. हे 155 इथं टाकले. झालं. आता याचा रेशो काढा. याचा रेशो काढा. 5ने भाग दिला तरी चालतं. 16 85 म्हणजे इथं 16ने भाग जातो आणि 5 तरी 15 5 1 5 16 यास 31 येतं. 16 यास 31. ऑप्शन 31 यास 16 सुद्धा असू शकते. 16 यास 31. थर्ड क्वेश्चन घ्या. एका सलीमध्ये आता इथं खूप इच्छा आहे बघा. हे 20 घ्यायची, इथं प्लस करायची, म्हणजे काय झाले, हे 20 हे झाले 35. झालं ॲन्सर. करा याच्यावाला खूप खालचं स्वरूप घ्या, म्हणजे तुम्हाला ॲन्सर येतं. एका सहलीमध्ये 20 मुली आणि 16 मुले आहेत. सहलीतील मुलींच्या संख्येचा एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येची गुणोत्तर किती. 20 35. 20 35. मग भाग द्या ना तुम्ही. 5 चूक 20 आणि 5 7 35, म्हणजे 4 7च ॲन्सर यायला पाहिजे. ओके, 4 7च ॲन्सर यायला पाहिजे. ओके, यस 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 यस. राकेश म्हणते की 4 7. सगळेच जण म्हणतात की 4 7च ॲन्सर आहे सर. सो राईट ॲन्सर आहे 4 7. ओके, चौथा क्वेश्चन घ्या. एका सहलीमध्ये 40 मुली आणि 55 मुली आहेत. सहलीतील मुलींच्या संख्येचा एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येची गुणोत्तर किती. ओके, गुणोत्तर किती. खूप इजी आहे. हे जे 40 आहे याच्यामध्ये ॲड करा 40 आणि याची बेरीज करा. 40 जैसे ते ठेवा आणि 40 आणि 55, कारण हेच उचलून मुली याच्यात टाकायचं तेव्हाच विद्यार्थी होणार ना, म्हणून इथं आले हे 95. 40 आणि 95चा रेशो काढा, डायरेक्टली तुमचं ॲन्सर तयार राहणार आहे. 40 यास 95, 40 यास 95, 40 यास 95. ओके, खूप इच्छा आहे मित्रांनो. 5 8 40 आणि 5 1 5 उरले 4 झाले 45. मग 5 9 45, 8 19. यस, 8 19 ॲन्सर आलेला आहे. अगदी राईट असं ॲन्सर तुमचा आलेला आहे 8 19. यस, 8 19. देन 5वा क्वेश्चन. एका सहलीमध्ये 120 मुली आणि 80 मुली आहेत. सहलीतील मुलींच्या संख्येचा एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येशी गुणोत्तर किती. सो हे 120 मुली आहे तिथे ॲड करा. इथं जर ॲड केल्या 120 मुली तर हे किती झाले, तर 200 झाले. 120 मुली आहे आणि विद्यार्थी झाले 200, म्हणून एकूण सहलीतील मुलींच्या संख्येचा, म्हणजे या मुलींची संख्या 120 आणि एकूण विद्यार्थी किती 200, याचं गुणोत्तर काढायचं. सो इथे 0 0 कॅन्सल झाला. 12 यास 20 घ्या आणि ॲन्सर आणा. डायरेक्टली ॲन्सर आणू शकता तुम्ही. 5वेचे ॲन्सर तुमच्याकडून अगदी सहजतेने अपेक्षित आहे. प्लीज गिव्ह मी द राईट ॲन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 12 यास 20, 12 यास 20, 12 यास 20. यस, म्हणजे 4 तरी किती 12 आणि 4 5 किती 20. अगदी गुणोत्तर म्हटलं तर अगदी तळाला यायचं. तळाला भाग देत 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 यायचं, म्हणजे 4ने भाग दिला तर 4 3 12, 4 5 20, म्हणजे ॲन्सर येतं 3 5. दॅट्स इट ॲन्सर. ओके, 3 5 असं राईट ॲन्सर आहे. ओके, 3 5. देन 6वा क्वेश्चन बघा, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. एका सहलीमध्ये 56 मुली आणि 44 मुली आहेत. सहलीतील मुलींच्या संख्येचा एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येची गुणोत्तर किती. इट्स व्हेरी इजी. इट्स व्हेरी इजी टू फाइंड आउट. ओके, इथे काय करायचं आहे, 56 मुली याच्यामध्ये ॲड करायच्या. ॲड केल्यानंतर 56 यास 90 म्हणजे 100 येतं. 100 आले की तुम्ही फाइंड आउट करू शकता. याचा ॲन्सर राईट अँड राईटपणे तुम्ही देऊ शकता. ओके, कितीने भाग जातो, तर 4ने पण भाग जातो. 4ने भाग दिला तरी ते 25ने भाग जातं. तर 4 1 4, 4 4 16, 14 यास 25 तुमचं जर आलेलं असेल तर निश्चितचपणे तुमचा ॲन्सर राईट आहे. तुम्ही भाग द्यायला फक्त स्पीडी करा, कारण की तुमची जेवढी जास्त स्पीड तेवढं तुम्हाला मार्क्स जास्त मिळणार आहे. नाहीतर 200 क्वेश्चन्सचा पेपर पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 3 तास लागू शकतं. तो तुम्हाला फक्त 1.5 तासामध्येच कव्हर करायचा आहे. अर्धा ताससुद्धा आपला वाचायला जाऊ शकतो, एवढे इजी क्वेश्चन्स आहे. ओके, 14 यास 25. ओके, देन 14 यास 25 राईट ॲन्सर आहे. देन ओके,
याच्यातला आताचा 7213 इंटू 37 इज इक्वल टू व्हॉट. मी काही न करता तुम्ही आन्सर आणू शकता, परंतु मी तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने करायचं. काही विद्यार्थी काय करतात, अशा प्रकारचा जर क्वेश्चन दिला तर त्याला उभी मांडणी करतात. 7213 मल्टिपल बाय 37 इज इक्वल टू असे करतात. असं करण्याची काही गरज नाही मित्रांनो, असं करूच नका. मी जसं सांगतो तसं करा, कारण की आडवे हे का तुम्हाला अभिगतीत विचारले जाते त्याच्यामागचं कारणच आहे की विद्यार्थ्यांना शिकवत असताना हॉरिझॉन्टली तुम्हाला बेरीज शिकवावं लागतं आणि व्हर्टिकली शिकवावं लागतं. म्हणजे आडवीसुद्धा बेरीज शिकवावं लागते आणि उभीसुद्धा बेरीज शिकवावं लागतं. तसाच गुणाकार शिकवावा लागतो, तसंच भागाकार शिकवावं लागतं, तशीच वजाबाकी शिकवावं लागतं. त्यापैकी हा गुणाकार आलेला आहे. मग आपण माइंडनं कसं करायचं, माइंडली कसं करायचं बघा. तुम्ही आधी 7नं गुणायचं. 7 तरी किती 21. बघा मी कसं करून दाखवतो बघा. तुम्ही थोडेसे स्टॉप करा, तुम्ही ॲन्सर देऊ नका. ओके, ॲन्सर टाईप करू नका कोणीच, फक्त मी तुम्हाला ॲन्सर सांगतो कसं करायचं. 7ने 3ला गुणा. 7 तरी 21. 2 माइंडमध्ये ठेवा कारण आपल्याला शॉर्ट टर्म मेमरी आहे. 7 तरी 21 2. 7 1 7. 7 आणि 2 किती 9. 7 2 किती 14. हातचा 1 आला माइंडमध्ये ठेवला. 7 7 49 1 किती झाले 50 झालं. आता इथे क्रॉस करा, नंतर हे क्रॉस झालं म्हणजे हे 7 निघून गेला. आता 3 सुद्धा तसंच करा. 3 तरी किती 9. 3 1 किती 3. 3 2 किती 6 आणि 3 7 किती 21. डायरेक्ट बेरीज करा. 1 8. हातचा भातचा कुठे द्यायचा नाही. 9 2 18. 1 आला. 1 म्हणजे 8 आली इथं आणि इथं 6 आली, इथं 6 आली, इथं 2 आली. 266881. 266881 असं फास्टमध्ये तुम्ही ॲन्सर काढायचा, व्हिज्युअली ॲन्सर काढायचा आहे. कुठेही हातचा दिसला नाही पाहिजे, कुठेच हातचा दिसला नाही पाहिजे आणि उभीसुद्धा मांडणी दिसली नाही पाहिजे, तरच तुम्ही सक्सेसच्या पाथवर आहात, म्हणजे तुम्ही सक्सेसच्या रस्त्यावर आहात. हेच तर आपल्या अभिज्ञतेमध्ये पाहिजे. तुम्हाला फास्टमध्ये ॲन्सर त्याचा काढता आला पाहिजे. आणि निश्चितच पण तुम्ही सांगतो तुम्ही ॲन्सर काढण्याचा प्रयत्न करा. डायरेक्टली नका देऊ ॲन्सर. डायरेक्टली म्हणजे काढून बघा, काढून बघा. जेवढी तुमची प्रॅक्टिस होणार ना मित्रांनो, तेवढं तुम्हाला फायद्याचं राहणार. जर तुमची प्रॅक्टिस नाही झाली ना तर तुम्हाला 2 तासाच्या जागेवर 2.5 तास लागणार आहे. आपल्याला तर पावणे 2 तासामध्येच पेपर झाला पाहिजे, 1.5 तासामध्येच पेपर झाला पाहिजे. आपल्याला 200 क्वेश्चन एवढ्या सुपरफास्ट स्पीडनं तुम्हाला सोडवायचं आहे. त्यासाठी सुपरफास्ट जर स्पीड आणायची असेल तर ऑलरेडी ते इंजिन तसं पाहिजे. ज्यावेळेस एक्सप्रेस पॅसेंजर गाडी झुकझुक झुकझुक, त्याच्यानंतर एक्सप्रेस गाडीच टुकटुक टुकटुक आणि टक 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 फटाफट जर जाणारी असेल तर तुम्ही जर बघत असाल तर बुलेट ट्रेन असतं किंवा स्पीड असतं. बुलेट ट्रेनची स्पीड तुम्हाला घ्यावं लागेल. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर बघत असाल तर ट्रेनचाही विचार न करता आपल्याला त्या एरोप्लेनचा विचार करावा लागेल. एरोप्लेनचाही विचार न करता आपल्याला रेतचा विचार करावा लागेल, किरणांचा. सर्वात लवकर कोणते पोचते रे? सूर्यापासूनचे किरण पृथ्वीवर पोचतात. तशी स्पीड आपली असली पाहिजे, तेव्हाच कुठे आपण वरच्या रँकमध्ये असू. सो स्पीड गेन करा, मग ते गुणाकारामध्ये असो, भागाकारामध्ये असो, बेरजेमध्ये असो, वजाबाकीमध्ये असो, पॉईंटची बेरीज असो, पॉईंटचा वजाबाकी असो, पॉईंटचा गुणाकार असो, पॉईंटचा भागाकार असो, काही असू द्या, अंश आणि छेद असू द्या, कसे असू द्या, पूर्णांक असू द्या, काही असू द्या, आपल्याला ॲन्सर आलंच पाहिजे. शुड बी व्हेरी इम्पॉर्टंट. येस, सेकंड क्वेश्चन 266881. आणि ॲन्सर देत असताना ऑप्शनमध्ये सुद्धा बी केअरफुल ऑप्शन चूज करायचं. कधी कधी ऑप्शनसुद्धा जंपल करतात आपल्याला. सो सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सेकंड फास्ट. येस येस, फक्त आणि फक्त 10 सेकंदमध्ये आन्सर आलं पाहिजे. 7 7 19. मी हळूवार सांगतो मात्र तुम्ही फास्टमध्ये करा. 7 7 7 49 4. 7 2 14 4 18 1. 7 3 21 आणि 1 22 2. 3 1 3 3 2 5. येस. 3 7 21 2. 3 2 6 2 8. 3 3 9 आणि 3 1 3 झालं. 9 9 0. ओके, इथे 5 आणि इथे 4. येस, आलं का रे आन्सर? चुकलं तर चुकलं, चुकलं तर चुकू द्या ना, चुकू द्या. चुकलं तर एकदाच चुकेल, नंतर चुकत चुकत आपण शिकणार आहोत. जेवढे जास्त चुकणार ना ह्या कॅल्क्युलेशनमध्ये तेवढी जास्त तुमची प्रॅक्टिसच होणार आहे. म्हणजे 4 50 99 आला का? ओके, 1 1 1 1 1 1 1 1 1. येस येस. ओके, येस, कुठेतरी चुकलेलं असेल. येस, इथे असेल 4 99 4 9 0 99. 4 5च म्हणते बाबा. 4 5 0 99. बघूया काय आला आन्सर. तर 4 9 0 99 येतं. येस, कुठेतरी हे झालेलं असेल. बघा आता कसं काय काढलेलं आहे ते 4 0 99. बघा 7
साती साती किती 49 4, 7 दोन्ही 14 4 18 1, 7 3 21, 21 ने 1 22 2, 7 1 6 7 2 9 झालं. क्रॉस इथे मारला 3 7 21 2, 3 2 6 2 किती 8, 3 3 किती 9 आणि 3 1 किती 3 असं पाहिजे होतं ते. 9 9 0 9 2 18 आणि 1 19 आणि ते 1 गेला ते इथं 4 4 9 0 99 असं ॲन्सर पाहिजे. शुड बी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, म्हणून मी जसं आता चुकलं माझं तसं तुमचं चुकायला नको. बी केअरफुल करायचं, सगळं कॉन्सन्ट्रेशन त्या अंकावर ठेवायचं, बाकीची दुनियाच नसली पाहिजे. आपली दुनिया म्हणजे तो पेपर. ज्यावेळेस आपण पेपरला जातो त्यावेळेस बाकीचं कुठलं काहीच नाही आठवत रे आपल्याला. तर त्या पेपरचं पहिलं गणित आणि शेवटचं गणितसुद्धा नाही आठवत, तेच गणित त्याला आपल्या डोळ्यासमोर दिसतं. सो त्याच्यावरच क्रिया करा. डॉक्टर आहे, डॉक्टर ज्यावेळेस ऑपरेशन करतो, ज्यावेळेस तो ती वेन कापतो तर त्याचं पूर्ण लक्ष त्या वेनवरच असतं. कुठे कट होणार का, त्या वेन्समध्ये छोटे 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 बऱ्याचशा ते बाबी असतात, त्या छोट्या छोट्या करत त्याला कट करायचं असतं आणि त्या रोग्याला, त्या डिसीज झालेल्या पेशंटला वाचवायचं असतं. त्याचं फुल्ली कॉन्सन्ट्रेशन त्याच्यात असतं. मेंदूचं ज्यावेळेस ऑपरेशन असतं तर ते तर भयानक ऑपरेशन असतं. ते कसे करत असेल डॉक्टर, त्या डॉक्टरसारखा विचार करा ना. आपण ज्यावेळेस गणित सॉल्व्ह करतो त्यावेळेस जर तुम्ही तशा पद्धतीने जर गणित काढले तर निश्चितचपणे असं कसं चुकणार आहे, चुकणारच नाही. लक्ष केंद्रित करा त्याच क्वेश्चनवर जो क्वेश्चन आपण सोडवत आहोत. ओके, तिसरा क्वेश्चन घ्या. 2793 मल्टिपल बाय 17. 17चा पाढा आला तर उत्तमच, नाही आला तर ठीक आहे. ओके, 7 7 3 21 आपण 7च घेणार आहोत. 7 3 21, 7 3 21 2, 7 9 63 63 आणि 2 65 6, 7 7 49 49 आणि 6 55 होतात. सो 5 5, 7 2 14 5 19 झालं. इथं क्रॉस केला, एक म्हटलं तर 2 7 9 3 येतं, 2 7 9 3. ओके, 1 8 4 इथे 7 आणि इथे 4, 47 481 जर आलेलं असेल तर निश्चितच पण तुमचं ॲन्सर राईट आहे. ओके, किंवा माझं चुकू शकतं. मी काय माइंडमध्ये फटाफट कॅल्क्युलेशन करूनच तुम्हाला ॲन्सर ते सांगितलेलं आहे. ओके, 47 481 47 481. ओके, बघा 47 481 आलं, त्याला विदिन सम सेकंदमध्ये 5 ते 8 सेकंदमध्ये त्याचं ॲन्सर निघतं रे. आणि 17चा जर पाढा आला ना तर उत्तमच. ज्या विद्यार्थ्यांचे पाढे जास्तीत जास्त पाठ आहे तर त्याला तर हे मल्टिप्लिकेशन अगदी सहजच जाणार ना. सो 47 481 47 481 अगदी राईट ॲन्सर आहे. तुम्ही ॲन्सर द्यायचंच आहे 47 481. येस. नेक्स्ट 7123 इंटू 39. फास्टपैकी ॲन्सर काढा. मी थोडा थांबतो याच्यासाठी की मी तुमची वेटिंग करतो, तुम्ही काय ॲन्सर देता. त्याच्यानंतर बघूया आपण काय ॲन्सर येतं. ठीक आहे, मी सुद्धा काढतो. ओके, 9 घेतला, 9 3 27 2, 9 2 18 18 2 20, पुन्हा 2, 9 1 9 9 2 11 1, 9 7 63 आणि 1 64. क्रॉस मारला, 3 3 किती 9, 3 2 किती 6, 3 1 किती 3, 3 7 किती 21, 9 इथे आले 7 7 9 7 7 7 2. ओके, यस आलं का बघा, जसे ते ॲन्सर आलं का. ओके, माझं तुमचं मॅच होते का ते बघा. यस, फास्ट काढा. यस आय एम वेटिंग फॉर युअर रिस्पॉन्स. यस 277797. काय केलं की हातचा कुठे तुम्हाला दिसत नाही. हातचा घ्या, इकडे लिहा तिकडे लिहा, असं करा तसं करा, काही करायचं नाही. आपल्या स्टुडंटला ज्यावेळेस तुम्ही ड्युटीवर लागणार आहे त्यांना लहानपणापासून अशी सवय लावा, माइंडमध्ये हातचा घ्यायची. असा कसा तो विद्यार्थी सक्सेस होणार नाही. तुमचा जो विद्यार्थी आहे, तुम्ही ज्यावेळेस शाळेवर जाणार आहात 100% जाणारच आहात शाळेवर, कारण त्याचसाठी आपण डी एड केलं आणि त्याचसाठी आपण बी एड केलं, फुकट नाही केलं. त्या शाळेमध्ये, त्या कॉलेजमध्ये, त्या हायस्कूलमध्ये आपल्याला जायचं आहे. तिथचा जो विद्यार्थी असेल त्याला सुरुवातपासून अशा पद्धतीने घडवा की जेणेकरून तो आपला अभिमान असला पाहिजे. ओके, देन नेक्स्ट 277797 असे ॲन्सर आहे. 5वा ॲन्सर घ्या. 1444 इंटू 34. ओके, 4चा गुणाकार करा, 4 चूक 16, 1 4 चूक 16 आणि 1 17, 1 4 चूक 16 आणि 1 17, 1 4 1 4 आणि 1 5. ओके, 3 चूक 12, 1 3 चूक 12 आणि 1 13, 1 3 चूक 12 आणि 1 13, 1 3 1 3 आणि 1 4. ओके, 6 9 0 9 आणि 4. यस आलं काय बघा. यस, फास्ट, सुपर फास्ट. 1444 इंटू 34. व्हॉट इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन.
ज्या पद्धतीने मी इथं शिकवतो त्याच पद्धतीने क्लासमध्ये शिकवतो, मात्र क्लासमध्ये थोडंफार हळूवार शिकवतो. इथे फक्त आपल्याला रॅपिड क्लास याच्यासाठी घ्यायचा आहे की आपल्याला 9 दिवस पूर्ण करायचे. जास्तीत जास्त आपल्याला 3 दिवस पूर्ण होऊ शकतात आता, कारण आपण थोड्या वेळात ब्रेक घेणार आहोत. ब्रेक घेतल्यानंतर आपण पुन्हा नव्यानं अर्ध्या ते पाऊण तासामध्ये पुन्हा रिटर्न येणार आहोत. तसं नोटिफिकेशनसुद्धा टाकलं जाईल आणि तुम्ही लगेच जॉईनसुद्धा व्हायचं आहे. एक एक असे 2-2 डेज आपण कंप्लीट करू आणि आपण आज रात्रीचे 11 ते 12 वाजेपर्यंत क्लास कंटिन्यू ठेवू, जेणेकरून आपलं सर्व रेकॉर्डिंग झालं पाहिजे. ओके, अर्ध्या तासाचा आपण ब्रेक घेणार आहोत. 2-2 डेज झाले की आपण पुन्हा मी तुम्हाला नोटिफिकेशन टाकणार, पुन्हा लिंक टाकणार आणि तुम्ही लगेच नव्याने जॉईन व्हायचं आहे. निदान आपल्या क्लासचे विद्यार्थी तरी जॉईन व्हायचे आहे. इतर क्लासेसचे विद्यार्थी आहेत त्यांनीसुद्धा लक्षात घ्या की रॅपिड स्पीड असल्याशिवाय तुम्ही पास होऊ शकणार नाही. पास होण्याला महत्त्व नाही, तुम्हाला रँकमध्ये यायचं आहे. आणि तुम्हाला निश्चितचपणे सांगतो की माझ्या क्लासच्या विद्यार्थ्यांना फेस करायचं आहे. ओके, येस, राईट आहे. 6,213 इंटू 37, 7चा पळा घेऊन फटाफट आन्सर तुम्ही देऊ शकता. येस, 7-3 21, 2, 7-1 6, 7-2 9. ओके, 9, 7-2 14, 1, सायन्ससाठी 42, 42 ने 1 43 झालं. 3-3 किती 9, 3-1 किती 3, 3-2 किती 6 आणि 3 सकम किती 18. ओके, 1 18, 4-3 7 आणि 1 8, 6-3 9, 8-4 12 आणि हे 2. यस, 22 आणि 81 आलं तर आलं, नाही तर मग पुन्हा करूया. फटाफट ॲन्सर द्या, फटाफट ॲन्सर द्या प्लीज 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 प्लीज. येस, फास्ट. 6,213 इंटू 37 इज इक्वल टू 40. व्हॉट इज द राईट? 229,881, 229,881. यस, राईट आन्सर आलेला आहे. काय केलं, कुठे हातचा दिला नाही, फक्त माइंडमध्ये हाताचा ठेवून फटाफट कॅल्क्युलेशन केलं. ही स्पीड तुम्ही घेत असाल तर तुमची TIT आहे, अन्यथा तुमची TIT नाही. इतरांपेक्षा तुम्ही जर मागे राहिला तर ड्युटीवर लागणार नाही. इतरांसोबत म्हणजे जे रँकचे विद्यार्थी आहेत त्यांच्या ग्रुपमध्ये आपल्याला जायचं आहे. खरी स्पर्धा कुठं असते? खरी स्पर्धा ज्यावेळेस आपण शालेय अभ्यासक्रम करत असताना आपलं 35% पासिंग असतं, 35%वर. मात्र इथलं पासिंग नव्हे तर ड्युटीवर लागण्याचं पासिंग आहे 80%. 80% ते 100%मध्येच खरा खेळ आहे, खराच खेळ आहे. ओके, म्हणून तुम्हाला सांगतो की मी बिफोर 5 इयर्स एक तुम्हाला माझ्या क्लासचा किस्सा सांगतो की मी स्वतः एका पिऊनचा पेपर दिलेला होता, एका चपराशीचा पेपर दिलेला होता, एका शिपायाचा पेपर दिलेला होता. शिपाईचा पेपर देण्यासाठी मी पुणेला गेलेलो होतो आणि पुणेला गेल्यानंतर 100पैकी मला 96 मार्क्स मिळाले. मात्र तरीसुद्धा 4 मार्क्स कमी पडले, कारण की 100पैकी 100 मार्क्स मिळवणारे 40 विद्यार्थी होते. म्हणजे विचार करा टफची कॉम्पिटिशन किती असेल. सो आपल्याला आउट ऑफ मार्क्स घ्यायचे आहे. मग हे कुठचे गेले तर याचं चिंतन केलं. काय केलेलं होतं क्लासमध्ये मी एक शिक्षक, आणि शिक्षक ज्यावेळेस पेपर देतो कसं झालेलं होतं की सगळ्या विद्यार्थ्यांनी आमच्या अमरावतीला, यवतमाळला, वाशिमला, बुलढाण्याला असे इकडे तिकडचे शिपायाचे पेपर म्हणजे हे भरलेले होते, फॉर्म्स भरलेले होते. आणि विद्यार्थी माझे काही चांगले होते, माझे फ्रेंडसुद्धा होते, की ते बोलले की सर तुम्ही भरा, तुम्ही जर भरला तर बघूया आपण काय होतं ते. म्हटलं ठीक आहे बाबा, मी मात्र इकडे भरणार नाही, मी जाणार म्हटलं खूप दूर. जाऊया म्हटलं, क्लास बंद करून डायरेक्टली शिपाई झालं तरी चालते, झेडपीवर लागू, तिथे क्लास घेऊ विद्यार्थ्यांचा आणि काहीतरी करू, 10 वर्गाची ट्युशन घेऊ. 10 वर्गाची ट्युशन घेत कधीतरी निघेल म्हटलं TET, कधीतरी निघेल म्हटलं काहीतरी निघेल CET FET जे काय असेल ते, कारण TET पास होतोच स्वतः, 2013ची CET पास आहो. त्याच्यानंतर मग ठीक आहे कधीतरी निघणार म्हटलं. म्हणून ह्या क्लासमध्ये मी पेपर दिलेला होता आणि त्या पेपरमध्ये 100 आउट ऑफ 96 मार्क्स मिळाले. 4 मार्क्स गेले कुठं? यासाठी क्लासचा किस्सा तुम्हाला सांगायचा राहिला की शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र असणारं 4थ्या वर्गाचं पुस्तक आणि 7व्या वर्गाचं पुस्तक हे असं काही वाचून काढलेलं होतं अगदी 2 दिवसामध्ये, की विद्यार्थ्यांना मी अशी रिक्वेस्ट केली की शिवाजी महाराजांचं पुस्तक तुमच्याजवळ आहे. कारण मला सार्थ अभिमान आहे, म्हणून मी प्रत्येक विद्यार्थ्यांना सांगायचो की शिवाजी महाराजांचं पुस्तक तुम्ही तुमच्याजवळ ठेवत चाला, कारण त्याच्यावर भरपूर सारे प्रश्न विचारले जात होते. आणि तसं शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र प्रत्येक विद्यार्थ्याला माहीतच पाहिजे, मग ते पेपरमध्ये विचारो अथवा न विचारो. ओके, मग तिथे गेल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना मी रिक्वेस्ट केली की यू कॅन आस्क मी एनी क्वेश्चन रिलेटेड टू
द ग्रेट एम्परर शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांबद्दल तुम्ही मला कुठलाही प्रश्न विचारू शकता, मात्र तो प्रश्न 4थी आणि 7वीतला असला पाहिजे. विचारलं, मुलंसुद्धा थकून गेली, पण ॲन्सर मी सगळ्या त्याच्याला दिलं. पण शेवटी मला माहीत होतं की शिपाईच्या पेपरमध्ये जास्तीत जास्त 25 क्वेश्चन हे शिवाजी महाराजांबद्दलच विचारले जाते. त्यातही पेपर आपण पुण्याचं देतो, म्हणजे शिवाजी महाराजांबद्दलच प्रश्न विचारले जाईल. परंतु हे 2 क्वेश्चन कुठे चुकले तेही सांगतो, कारण की 50 मार्कची ते 50 क्वेश्चनची ती परीक्षा असतं आणि त्याच्यामध्ये 100 क्वेश्चन म्हणजे 50 गुणिले 2 असतं, त्याला एका क्वेश्चनला 2 मार्क्स असते. मग हे 2 क्वेश्चन्स का आले नाही, कारण की ते स्थानिक ज्ञान मी घेतलं नव्हतं. म्हणजे जे किल्ले आहे, किल्ले तर पूर्ण पाठ केले, 301 किल्ले होते, त्या 301 किल्ले फटाफट पाठ केले. परंतु ते किल्ले पुणे जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये आहे याचा कमी अभ्यास पडला. जुन्नर कुठे आहे, भोर कुठे आहे, मुळशी कुठे आहे, हेच जास्त माहीत नव्हतं. म्हणजे तालुक्य माहीत नव्हतं, त्यातले किल्ले कुठं माहीत राहील. आणि तसंच विचारलं की हा किल्ला कुठे आहे, कोणत्या तालुक्यात आहे, संपलं काम. म्हणून 2 क्वेश्चन्स मला आले नाही. मला 96 मार्क्स पडले. चुपचाप घरी आलो, कारण की 100 आउट ऑफ 100 मार्क्स मिळवणारे होते. हीच कंडिशन या वर्षीच्या TITमध्ये येऊ शकते, कारण प्रश्नच सोपे आहे. शिवाजी महाराजांवर प्रश्न विचारले जात नाही TITवर, कारण की त्याचं स्वरूप हे गणित आणि बुद्धिमत्तेचं जास्त आहे. कमीत कमी वेटेज आणि GK आणि GSला आहे. म्हणून तुम्हाला सांगतो की गणित जर सोपे असले आणि एखाद्या विद्यार्थ्याची जर स्पीड असली तर तो 200 आउट ऑफ 200 घेण्याची दाट संभाव्यता आहे. मार्क्स कुठे घटू शकतं, GK GS, GK म्हणजे जनरल नॉलेज आणि जनरल स्टडीमध्ये मार्क्स कटू शकतात, आणि सोबतच मानसशास्त्रामध्ये 2-4 मार्क्स कटू शकतात. एखादा जर मुलगा शार्प असला तर 180च्या वरही जाऊ शकतो. सो बी केअरफुल राहा आणि अभ्यास करा. ओके, तर ॲन्सर आपल्याला काय आलेलं आहे, 229881. येस, लास्ट, याच्यातला लास्ट आहे. ओके, आता याचा ॲन्सर तुम्ही सांगा फटाफट ॲन्सर सांगा. काय असतं अशा प्रकारचा क्वेश्चन जो आहे ना, की वजा बरोबर अधिक होत असते, आणि अधिक बरोबर अधिक होते, वजा अधिक बरोबर वजा होते, आणि अधिक वजा बरोबर वजा होते. 2 सारखे जर चिन्ह असले तर बेरीज करायची असते, 2 भिन्न जर चिन्ह असले तर वजाबाकी करायची असते. एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. आता याची बेरीज आहे आणि याची वजाबाकी आहे. याची बेरीज आहे, म्हणजे त्याला जर चिन्ह नसेल तर बेरीज लावून टाकायचं. ओके, 1 मधून 64 गेले म्हणून 64 मधून 1 काढायचा, 63 होतं म्हणजे वजा 63 इथं आले, वजा 63. आणि इथं 9, 9 1 9, 9 7 63 म्हणजे वजा 7 ॲन्सर येणार आहे. ओके, वजा 7 रे ॲन्सर. येस, -7 ॲन्सर यायला पाहिजे. येस, वजा 7. देन सेकंड, इथे सुद्धा तसंच करा. 2 मधून 65 जात नाही, म्हणून 65 मधून 2 काढले म्हणून वजा 63 इथं आलं, आणि 7 2 इथे 9 येतं, आणि व्हिज्युअली तुम्ही ॲन्सर देऊ शकता. असंही करण्याची गरज नाही, असं कट करण्याची सुद्धा गरज नाही. मी जसं करतोय 9 1 9 9 7 63 वजा 7 डायरेक्टली येतं. 9 7 63 म्हणजे वजा 7 डायरेक्टली क्लिक करायचं आहे, डी ॲन्सर. ओके, इथे सुद्धा वजा 7चं ॲन्सर आलेलं आहे, सेकंडचं सुद्धा. ओके, 2 वजा 65 म्हणजे 65 वजा 2 केलं तर 63 येतं. वजाचं चिन्ह द्यायचं, कारण मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागतं. आणि खालचं 7 अधिक 2 म्हणजे 9, वजा 63 भागिले 9 म्हणजे 9 1 9 7 63 वजा 7 ॲन्सर येतं. ओके, दॅट्स इट, क्लिअर. येस, तिसरा क्वेश्चन घ्या. वजा अधिक 2 जर सारखे चिन्ह असते तर बेरीज करायची असते. काय करायची असते, बेरीज करायची असते, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायला विसरू नये. मात्र म्हणजे इथं काय झालं, वजा इक्वल टू काय करायचं, बेरीज, म्हणजे बेरीज करायचं. इथं आले 65, 64 अधिक 1 म्हणजे 65. मात्र मोठी संख्या कोणती, 64, म्हणून याचं चिन्ह याला द्यायचंच, म्हणून इथं वजा येतं. वजा 65 भागिले हे किती, 5. ओके, 13 पंचे 65, 5 13 65. 5चा पाडा कोण म्हणते 10 पर्यंत असतो. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 21, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50, 5 11 55, 5 12 60, 5 13 65 झालं ना, 5 13 65. सो -13 असं राईट आन्सर यायला पाहिजे. ओके, चौथा क्वेश्चन बघा. वजा अधिक होतं, सेम टू सेम क्वेश्चन आहे. 37 अधिक 5 म्हणजे 42 आले. सो वजा 42 येणार आहे. आणि इथे सुद्धा तसंच आहे बघा, याचं बेरीज आहे आणि याचं वजाबाकी झालं. 7 मधून 13 जात नाही, म्हणून 13तून 7 गेला म्हणजे 6 आले, परंतु इथं वजा आले, कारण की वजा 13 या ठिकाणी आहे. या ठिकाणी जर बघितलं तर 2 चिन्ह सारखे आहे, म्हणून कॅन्सल करायचे. 42 भागिले 6 करायचं, 6 1 6 6 7 42, म्हणून चिन्ह वजा 7 नाही येतं, फक्त 7 येतं. म्हणून बी केअरफुल, बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन.
आपण काही क्षणामध्ये थांबणार आहोत आणि ब्रेक घेणार आहोत अर्ध्या 1 तासाची आणि पुन्हा नव्यानं आल्यानंतर पुन्हा 2 डेज आपण कंप्लीट करू. असं करत करत आपण 9 डेज आपले कंप्लीट होणार आहे, कारण सिलेबस आपला खूप मोठा आहे. ओके, आपण क्वेश्चन भरपूर काढलेले आहे, म्हणून आपले 2 डेज आता इथं कंप्लीट होणार आहे. ओके, तो फक्त 7 आन्सर येतं, -7 नाही मित्रा, फक्त 7. कारण की वजा वजा कॅन्सल होणार ना रे, वजा वजा कॅन्सल होणार आहे, हा वजा कॅन्सल होणार आहे आणि इथचा हा वजा कॅन्सल होणार आहे. बघा, कट म्हणजेच 7च आन्सर येणार आहे. ओके, बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, 5वा क्वेश्चन घ्या. 46मधून 1 गेला, 45 राहिले, वजा 45 मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं आहे आणि 8 आणि किती 9. आन्सर काढा, विज्युअली आन्सर काढा फटाफट. विज्युअली आन्सर शुड बी व्हेरी इम्पॉर्टंट अँड प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर विदिन सम सेकंड. बघितल्याबरोबर सुद्धा काही मुलं आन्सर काढतात. कशी काढतात बघा, इथे वजा 45 आले, 9 9 1 9 45, यस वजा 5 असे सुद्धा आन्सर काढतात. ओके, यस, रेकॉर्डेड व्हिडिओ मिळणार, टोटली रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे. ॲप्सवर तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ मिळेल. त्यासाठीच आपण हा खऱ्या अर्थानं क्लास घेतलेला आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट होती की सर आधीचे झालेले जे 10 दिवस आहे त्याचा रेकॉर्डेड व्हिडिओ टाका, आणि वेळ मिळत नव्हता. आज वेळ मिळालेला आहे, म्हणून जसजसा वेळ मिळेल त्यावेळेस आपण लाईव्ह येणार आणि एक दिवस करत आपण ते सगळेच रेकॉर्डेड व्हिडिओ टाकणारच. कारण की आपल्या क्लासमध्ये रिझनिंग सुरू आहे, बुद्धिमत्ता सुरू आहे, आणि बुद्धिमत्ता आणखी मी 10-12 कॉन्सेप्ट पूर्ण झाल्याशिवाय मॅथमॅटिक्स घेणार नाही. म्हणून जे मॅथमॅटिक्स आधी झालेलं आहे आणि बरेचसे विद्यार्थी नव्यानं या आठवड्यामध्ये 50 ते 60 विद्यार्थी नव्यानं जुळलेले आहे, म्हणून तुम्हाला सांगतो की त्यांच्यासाठी रेकॉर्डेड व्हिडिओ देणं गरजेचं होतं आणि तुमचीसुद्धा रिव्हिजन होणे गरजेचे आहे. सो आपण हे क्वेश्चन्स घेतलेले आहे जे की TIT 2017मध्ये आले, आपण त्याच्यावर 5-5 क्वेश्चन एक्स्ट्रा घेतले. ओके, सो इथे -5 असे आन्सर आहे. डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 6वा क्वेश्चन, या ठिकाणी 3 वजा 33 म्हणजेच 33 मधून 3 गेले, 30 राहिले. ओके, वजा 30 आणि इथं 1 मधून 2 गेले, म्हणजेच इथं काय येतं 1 येतं. अशा प्रकारचे क्वेश्चन थोडेसे हार्ड वाटतात, परंतु हार्ड नाही, बी केअरफुल करायचं. 2तून 1 गेला, 1 राहिला आणि वजाचं चिन्ह द्यायचं. इथे सुद्धा वजा कॅन्सल होतं, 30/1 म्हणजे 30 आन्सर येतं. आणि बी केअरफुल आन्सर द्या, कारण वजा 3 30 वजा 30 आणि 3 असं दिलेलं आहे, म्हणून बी केअरफुलच आन्सर तुम्हाला देणं गरजेचं आहे या ठिकाणी. ओके, म्हणजेच या ठिकाणी आन्सर येतं 30 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. तुम्ही आन्सर दिलेला आहे 30, बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, अशा पद्धतीनं सेकंड तुम्हाला आन्सर शीट दिलेली आहे. तुम्ही जर इच्छुक असाल, माझ्या क्लासच्या व्यतिरिक्त काही जे विद्यार्थी जुळलेले असाल त्यांना मी रिक्वेस्टली सांगतो की क्लास जॉईन करा. क्लास हा ॲप्समधून घेण्यात येतो. ज्या पद्धतीने मी कॅमेरा आधी लावलेला होता, आता तो कॅमेरा थोडासा डिस्टर्ब होऊन हे झाला, परंतु आपण शिकतो कशावर, तर डिजिटल बोर्डवरच शिकत आहोत. डिजिटल बोर्डवरच तुम्हाला मी माझ्या बॅचेसमध्ये शिकवत असतो. बॅचेस आणि सर्वच्या सर्व बॅचेस स्टडी अप या ॲप्समधून कंडक्ट केल्या जातात, घेतल्या जातात. सो आय रिक्वेस्ट यू, जर तुम्हाला नोट्स पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता. 7709119501 वर कॉल करा, बॅचेस जॉईन करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.